हॅलो, नमस्कार. तर आज सकाळी-सकाळी ही काय करते असा विचार तुम्हाला पडला असेल. तर ही आहे मसाल्याची जुनी बरणी. म्हणजे मसाला संपला होता. एव्हरेस्टचा मसाला असा मोठा पॅक आणून ठेवला ना, की बरा पडतो. मसाला जास्त क्वांटिटीमध्ये पण मिळतो असं मला वाटतं. तुमचा काय अनुभव आहे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. तर म्हटलं, की आपण ह्याच्यामध्ये प्लांट लावूया काहीतरी घरामध्ये शो पीससाठी असं काहीतरी उपयोग करूया म्हणून मी ही बरणी ठेवली होती, रिकामी झाली तेव्हा. 1 हफ्ता झाला यातला मसाला संपला होता. तर आज शनिवार, तर आज वेळ होता, सकाळचा नाश्ता वगैरे काही बनवायचा नव्हता. तर म्हटलं आज सकाळी-सकाळी हे करून घेऊया, म्हणजे दुपारी सगळं जेवण वगैरे आटपलं, की आपण ह्याच्यामध्ये माती वगैरे भरून छान प्लांट्स ग्रो करूयात मस्त. तर मनी प्लांटची वेल भरपूर वाढलेली आहे विंडोमध्ये, हॉलच्या विंडोमध्ये. तर म्हटलं त्यातले 1-2 कट करावेत आणि बेडरूममध्ये ते लावावेत असं माझा विचार चालू आहे. सो तर त्याआधी ही जी बरणी आहे ती त्याला प्रिपेअर करूया आधी. त्याच्यावरचं जे प्लास्टिक आहे ते मी काढायचा प्रयत्न करते आहे. त्याच्या काही ट्रिक असतात की चिटकवलेले असतात ते जे स्टिकर्स त्याच्यावर, तर ते पटकन निघण्यासाठी काय करायचं, गरम पाण्यामध्ये जर तुम्ही ती बॉटल हे करायची, थोडीशी डिप करायची आहे, जेणेकरून त्याला जो लागलेला गम असतो ना तो पटकन असा मोकळा होतो आणि त्याच्यावरचं जर स्टिकर्स आहेत ना ते पटापट निघायला लागतात. म्हणजे हे तुम्ही प्रत्येक बॉटलसोबत करू शकता. काचेची बरणी असू दे किंवा प्लास्टिकचे असू दे. प्लास्टिकच्याला जास्त गरम पाणी नाही घ्यायचं आहे, अगदी नॉर्मल तुम्ही गरम, म्हणजे थोडंसं गरम पाणी घेतलं. तुम्ही बघताय तर मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे. अशा पाण्यामध्ये डिप करायचं आहे आणि मग ते हळूहळू खेचायचं आहे, म्हणजे थोडं थोडं रिलीफ होतं, ते निघत राहतं हळूहळू. आणि मग नंतर वरतीसुद्धा जे स्टिकर्स आहे ते मी सगळं काढून घेतलं. तुम्ही बघताय की एकदम इझिली ते स्टिकर्स निघालेले आहेत, म्हणजे जास्त मेहनत करायची गरज नाही लागली, तामझाम करायची गरज नाही लागली. तर ही छोटीशी टिप आहे तुम्हाला. जर तुम्हाला असं बरण्यांमध्ये काही करायचं असेल थोडं डेकोरेटिव्ह किंवा काही, किंवा त्या स्टोरेजसाठी जर वापरायच्या असतील आणि त्याच्यावरचे स्टिकर्स जर तुम्हाला नको असतील, तर तुम्ही असं गरम पाण्यामध्ये बॉटल थोडीशी अशी डिप केली ना, की त्याच्यावरचा जो गम असतो ना पटकन तो असं वितळतो आणि त्याचे स्टिकर्स छान निघून जातात. आणि मग नंतर आपल्याला स्वच्छ साबणाने किंवा निरम्याच्या पाण्याने वगैरे अशी क्लीन करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण ज्याच्यासाठी वापरणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला ती तयार होते. तर हे बघा, मी आतमधून सुद्धा वरती जे स्टिकर्स आहेत ना ते निघत नव्हते, तर मी ते सारखी डिप करून बुडवते आहे पाण्यामध्ये आणि साफ करायचा प्रयत्न करते आहे. तर ऑलमोस्ट माझी सगळी बरणी ही क्लीन करून झालेली आहे, प्लास्टिकची आहे. तर आता तिला मी सगळं स्वच्छ वगैरे धुवून साईडला ठेवून दिलं. तर आज शनिवार होता. आज तर शनिवार म्हटलं की आमच्याकडे डोशांचा पॅटर्न ठरलेलाच असतो. सॅटर्डेला आमच्याकडे डोसेच असतात, डोसे किंवा इडली असं काहीतरी हलकं-फुलकं दुपारच्या जेवणाला काहीतरी असतं. आणि नाश्ता तर स्किप केलेला असतो, कोणी खात नाही, कारण की सॅटर्डे असलं की सगळेजण लेट उठतात. तर आज हे इन्स्टंटवाले डोसे बनवायचं चाललं होतं, आमचं प्लॅनिंग केलेलं होतं. तर तांदूळ, मूग आणि चण्याची डाळ हे भिजत घातलेलं होतं सकाळीच मम्मींनी. तर ते छान आता भिजलेले आहेत, त्यांना वाटून घेते छान आणि मग ह्याचे डोसे बनवणार आहे. तर हे बघा भिजलेले आहेत छान, तुम्हाला दिसत आहेत. 1 तास जरी तुम्ही मिनिमम भिजवले ना तरी खूप पुरेसं होतं. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा भिजवू शकता, पण तुम्हाला जर लवकर 1-1.5 तासामध्ये करायचं असेल तर तुम्ही 1 तास आधी जरी भिजत घातलं ना तरी चालेल. तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या आणि ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जितकं तिखट आवडतं. तर हे सगळं मिश्रण आपल्याला ह्या वाटणामध्येच, म्हणजे आपलं जे डोशाचं पीठ आपण बनवणार आहे त्याच्यामध्येच मी मिक्स करणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही मिरच्या जास्त घेतल्यात तरी चालेल, कारण की डोसा करताना तिखटपणा हा बऱ्यापैकी कमी होऊन जातो. तर हे सगळं वाटून झालं आणि ते साईडला ठेवून दिलेलं आहे मी, म्हणजे थोडा वेळ ते छान भिजेल. माझ्याकडे वेळ होता भरपूर. तर आणि हे आपला खमंग ढोकळा असतो ना त्याचं हे प्रीमिक्स आहे. तर थोडंसंच राहिलेलं होतं, तर म्हटलं आज चला ते सुद्धा करून घेऊया, जेणेकरून आपला नाश्ता म्हणजे सगळंच आज व्यवस्थित होऊन जाईल. डोसे किंवा खमंग ढोकळा आजचा मेनू एकदम मस्त होईल. तर म्हटलं ठीक आहे चला करूया. मला आठवलं ते आज की आज आहे तर करून टाकूया आपलं. कधी असं आपल्याला लक्षात नसतं की घरात ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या करायच्या आहेत. तर हे 1 किलोचं पीठ दिलं होतं माझ्या मावशीने, ह्याचं प्रीमिक्स बनवून दिलं होतं मला. तर खूप इझी आणि पटकन होतात ह्याच्याने खमंग ढोकळा, किंवा ह्या प्रीमिक्समुळे खूप इझी होतो पटकन.
तर मला खूप छान वाटेल आणि ह्याची जर तुम्हाला फुल रेसिपी हवी असेल तर मी नक्की तुम्हाला देईल ह्याचं प्रीमिक्स कसं बनवायचं ते. मी जर माझ्या मावशीकडे गेले ना तर तिच्याकडून मी आणखी बनवून आणणार आहे. तर मी तुम्हाला दाखवेल की ते किती प्रमाणामध्ये काय काय त्याच्यामध्ये टाकावं लागतं. त्याचा प्रीमिक्सचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तसं मला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा. तर हे एक वाटी मी इथे हे प्रीमिक्स घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ जास्त झालेलं आहे असं वाटतं. थोडंसं खारट लागू नये म्हणून मी आपलं घरातलं चण्याचं पीठ आहे ते अर्धी वाटी घालते आहे. तर मी तुम्हाला वाटीच्या अंदाजाने सांगते आहे. तर आता 1.5 वाटी आपलं हे पीठ झालेलं आहे आणि थोडंसं पीठ बाकी होतं, अगदी थोडंसं. तर म्हटलं हे नेक्स्ट टायमाला कधी बनवेन माहिती नाही आणि एवढं पिठाचं कितीकसा असा ढोकळा होणार आहे. तर मग मी ते सुद्धा पीठ घेतलं म्हणजे जेणेकरून असं 2 वाट्या आपलं पीठ झालेलं आहे. तर 2 वाट्याच्या अंदाजाने मी आज ते ढोकळा बनवते आहे. खूप पटकन होतो म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं टाकलेलं आहे. सोडा वगैरे जे काही मीठ, हळद वगैरे जे आहे ते सगळं. फक्त हळद आपल्याला वरून टाकायची आहे. ती पण ऑप्शनल आहे. जर तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप करू शकता. बाकी मीठ, लिंबूसत्व वगैरे जे त्याच्यामध्ये हवं असतं, डाळी वगैरे सगळं ते बनवताना प्रीमिक्स बनवताना त्याच्यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला फक्त हे मापाने पीठ घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ते शिजायला ठेवून द्यायचं आहे. इतकंच करायचं आहे. जास्त तामझाम नाही पडत आणि खूप पटकन होतं हा खमंग ढोकळा याच्याने. तर मी पीठ काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि कुठल्या भांड्यामध्ये मी हे ढोकळा बनवणार आहे तर ते मी आधी तयारी करून घेते. कारण की पाणी टाकल्या त्याच्यामध्ये सोडा असल्यामुळे काय होतं की ते पीठ पटकन फुगतं आणि सोडा टाकलेला असल्यामुळे ना जास्त वेळ नाही ठेवायचं. मग त्याच्यातलं जे बबल्स असतं ते निघून गेल्यानंतर काय होतं की आपला ढोकळा छान फुगत नाही. त्याच्यामुळे काय होतं मी आधीच पाणी गरम करायला ठेवून दिलेलं आहे ते ह्या टोपामध्ये आणि ते भांडं घेतलेलं आहे. त्या भांड्यामध्ये मी ढोकळा शिजायला ठेवणार आहे. तर त्याला मी आधीच तेल वगैरे लावून ठेवते म्हणजे जेणेकरून पीठ कालवल्या मी त्याच्यामध्ये ओतून घेईल आणि पटकन ठेवून देईल. आणि इथे पाणी गरम झालं ना की म्हणजे एकदा आपलं ते पाणी टाकून जे आपण बॅटर बनवतो ते झाल्या लगेच गरम वाफ लागली ना की छान मस्त फुगतो आपला ढोकळा. ते थंड असेल तर मग थंड ह्याच्यामध्ये ठेवलं की मग त्याच्यामधले जे बोलतात ना रिॲक्शन झालेलं असतं सोड्याचं आणि पाण्याचं वगैरे तर ते एकदा थंड झालं ना की मग पटकन छान असा ढोकळा आपला फुगत नाही. तर ह्या छोट्या गोष्टी आहेत जर त्या तुम्ही लक्षात ठेवल्यात ना तर ढोकळा बिघडणार नाही तुमचा. तर हे बघा 15 मिनटं होऊन गेलेले आहेत आणि आता आपण बघूया आपला ढोकळा झालेला आहे की नाही ते. तर मस्त छान फुगून आलेला आहे. एकदम मस्त असा जसा मार्केटमध्ये होतो ना अगदी तसाच सेम होतो. तर हे बघा मी एक सुरी त्याच्यामध्ये घालून बघितलेली आहे आणि पीठ कुठेही सुरीला लागलेलं नाही आहे. ह्याचा अर्थ आपला ढोकळा हा व्यवस्थित शिजलेला आहे. तर बघा तुम्हाला दिसतो मी जवळूनसुद्धा दाखवते कसा छान फुगलेला आहे आणि मस्त स्पंजी झालेला आहे. तर आता आपल्याला मी काढून घेऊयात. मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते. त्याला साईडने आधी मोकळा करून घेते. करायची पण गरज लागली नाही मला असं वाटते. तो ऑलरेडी इतका छान फुगला होता आणि त्याच्यामुळं सुरीने नसतं जरी केलं तरी तो पटकन बाहेर आला असता. तर त्याच्यावर एक प्लेट घालते आणि त्याला उलटा करून काढून घेते मी. तर हे बघा तुम्हाला मी जवळूनसुद्धा दाखवते की आपला ढोकळा कसा झालेला आहे. बघा किती छान एकदम मस्त स्पॉन्जी झालेला आहे. आनंद तर म्हणजे खूप होतो. एखादी गोष्ट आपण करायला घेतली खूप दिवसांनी केली ना आणि ती छान अशी झाली ना तर म्हणजे मन असं खूप होतं खुश होतं आणि म्हणजे सगळ्यांकडनं आणि सगळ्यांनी त्याचं जर कौतुक केलं तर मग तर आणखीच खुश होतं. एखादी गोष्ट केली अशी मनापासून तर कधी काय होतं एखादी गोष्ट करायचा विचार करतो पण कधी एखाद्या वेळेस ती गोष्ट फसतेसुद्धा. पण आज तसं झालं नाही. आज माझा ढोकळा चांगला झालेला आहे. म्हणजे इतर वेळी चांगलंच होतं असं नाही, पण कधी एखादी गोष्ट फसून जाते आणि ती समजत पण नाही आपल्याला. पण काही हरकत नाही. होतं असं मोठे शेफ लोकांकडनं पण एखादी गोष्ट फसत असेल आणि आपण जे करतो ते चांगलंच करतो असा विश्वास नेहमी प्रत्येकाने ठेवावा. स्वतःचा कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नये. कुठलीही गोष्ट करताना कॉन्फिडन्सने केली ना तर ती चांगली होतेच असं मला वाटतं. तर आधी माझंही असं व्हायचं की बाबा ही चांगली होईल की नाही होईल करून बघू झाल्यानंतर बघू. पण आता सध्या माझं असं होत नाही की मी कुठलीही गोष्ट करताना कॉन्फिडेंटली करते की हां चल मी जे करेन ना ते होईलच. मी माझे 100% देईल ह्याच्यामध्ये
तर ही गोष्ट चांगली होणार असतं. असं करून जर विचार करून जर आपण एखादी गोष्ट केली ना तर ती नक्कीच चांगली होते. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघता एखादी गोष्ट छान झाल्यानंतर, जर ढोकळा बनवून झालेला आहे, त्याला फोडणीसुद्धा दिलेली आहे. आणि हे बघा, हे डोशांसाठी पीठ रेडी केलेलं होतं सकाळी मी जे वाटून घेतलं होतं. आता ह्याला मस्त 1-1.5 तास झालेला आहे भिजून. आणि हे थोडंसं वाटीमध्ये काढलेलं आहे. हे मल्हारसाठी ह्याच्यामध्ये मिरची घातलेली, हिरवी मिरची घातलेली नाही आहे. आणि ही आपली रेग्युलर खोबऱ्याची चटणी, ती तर सगळ्यांना आवडते आणि ती कशी बनवायची ही सगळ्यांना माहिती असेल असं मला वाटतं आहे. तर ढोकळा बघा माझं खूप, आणि माझं ढोकळ्यावरून लक्षच हलत नाही आहे. पुन्हा तुम्हाला मी दाखवते की किती स्पंजी झालेला आहे. म्हणजे असं वाटतं ना की तो ढोकळा घेऊन बसावा आणि मीच कधी खाते असं झालं आहे मला. तर असो, एखादी गोष्ट छान झाल्यानंतरचा आनंद सगळ्यांना माहिती असेल. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर सगळं डोसे, ढोकळा वगैरे सगळं खाऊन झालं, छान किचन क्लीन करून झाला. आता वेळ आली ही प्लांट्स लावायची. मी तुम्हाला सकाळी जी दाखवली जी बरणी मी छान क्लीन करून घेतली होती, तर त्याच्यामध्ये आता मी प्लांट्स लावते आहे. ही पिशवी भरून माती आणलेली होती मी गावाला गेले होते तेव्हा. तर त्याचे ना आता कडक कडक झाले, ती माती असे थोडेसे दगड झालेत त्याचे, आणि ते थोडे म्हणजे विंडोमध्ये ठेवल्यामुळे काय होतं की ऊन लागतं, त्याच्यावर ऊन पडतं आणि ती कडक कडक झाली. तर ती आता मी फोडून घेते पूर्ण आणि त्याची माती पूर्ण करून अशी त्या 2 कुंड्यांमध्ये छान लावते आणि त्याच्यामध्ये मनी प्लांट्स लावते, जेणेकरून किचनमध्ये किंवा घरामध्ये आणखी कुठे मला ते छान डेकोरेट करता येईल आणि ग्रो करता येईल. तर बघूया कुठे ठेवणार आहे ते तर अजून माझ्या डोक्यात नाही आहे, पण लावायचा विचार चालू आहे. कारण की मल्हारचा पण विचार मला डोक्यात ठेवावा लागतो की जर एखादा प्लांट्स मी टी व्ही युनिटच्या इथे ठेवलं किंवा दुसरीकडे कुठे खाली ठेवलं ना, तर तो त्याच्या हाताला लागण्यासारखं असेल तर तो ते घेणार आणि तोडणार आणि ती माती त्यातली खेळत बसणार. त्याच्यामुळे मी विचार करते कुठे ठेवायचा. बघू, तुम्हाला मी दाखवेलच की मी कुठे ठेवणार आहे ते. तर माती अशी मी पूर्ण कुटून घेतलेली आहे, बारीक करून घेतली आहे आणि मग आता त्या बरण्यांमध्ये लावणार आहे. विचार करते आहे या बरणीला काहीतरी थोडंसं डेकोरेट करावं, पेंट करावं थोडंसं, पण बघू वेळ मिळाल्यानंतर नक्कीच करेल. सध्या तर मी ह्याच्यामध्ये प्लांट्स लावून देते आहे. ह्या बॉटलमध्ये मी जे प्लांट्स ग्रो केलेले होते मनी प्लांटचे, तेच मी ह्याच्यामध्ये लावलेले आहेत. आणि ह्या बॉटलमध्ये मी आणखी दुसरे जे विंडोमध्ये, हॉलच्या विंडोमध्ये आहे ग्रो केलेले मनी प्लांट, त्यातले 2 वेल कापून ह्याच्यामध्ये पुन्हा लावेल, जेणेकरून ते आणखी ग्रो होतील. त्याला मुळं आले की मी पुन्हा ते आपल्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करेल. तर व्हिडिओ पाहत राहा तुम्ही, जेणेकरून तुम्हाला समजत राहील की मी कसे प्लांट्स करते. मला सध्या प्लांट्समध्ये खूप इंटरेस्ट यायला लागला आहे आणि खूप असं म्हणजे आवडतं आहे मला गार्डनिंग करायला. म्हणजे मला हिरवळ खूप आधीपासूनच आवडते, पण आईच्या घरी घर खूप छोटं होतं आणि विंडो पण खूप छोटी, त्याच्यामुळे मला हे करायला मिळत नव्हतं. पण इथे बऱ्यापैकी विंडो आहे, तर मी त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करते. आणि पण सध्या लहान मूल पण आहे घरामध्ये, त्याच्यामुळे मग थोड्याशा हात आखडता घेते मी या सगळ्या गोष्टीमध्ये. पण त्याला धरून, त्याला सांभाळून सगळ्या गोष्टी मला जितके करता येईल, त्यालाच नाही घरातल्या बाकी लोकांना पण आवडेल नाही आवडेल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मी करायचा प्रयत्न करते आहे. असो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अजूनपर्यंत पण आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि छान छान असे कमेंट्स करा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते.
तर हे बघा प्लांट्स लावून झालेले आहेत. त्यांना थोडा वेळ विंडोमध्ये मी ठेवलेलं आहे आणि मग संध्याकाळी बघेल कुठे ठेवायचं आहे. त्यानंतर आम्ही निघालो आहोत संध्याकाळी असं मस्त फिरायला, एक नवीन गोष्ट पाहायला. तर हा व्हिडिओ आम्ही कुठे गेलेलो आहोत हे तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, कारण की जर ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.